आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनत आलेली टम्म फुगलेली आणि एकदम खुसखुशीत आतून सजुरी। तर दिवाळी स्पेशल आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। पहिल्यांदा आपण इथे सजुरीचं सारण बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी इथे गूळ घेतलेला आहे। पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे। आता गूळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे। गूळ मेल्ट झाल्यानंतर आपण दाटसर अशी गुळवणी बनवणार आहोत। तर गुळवणी इथे छान आपली दाटसर बनलेली आहे। आता आपण गुळवणी गाळणीने गाळून घेऊया। तर त्यामध्ये खडा कचरे वगैरे असतो म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे गुळवणी। आता या गुळवणीमध्ये आपण तांदळाची पिठी घालणार आहोत। तर तांदळाच्या पिठीचं सारण बनवणार आहोत। तर तांदळाची पिठी आपण चांगली मिक्स करून घेऊया। आता हे सारण आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे। आता सकाळ उठून इथे मी कणिक मळलेली आहे मैद्याची। तर मैदा इथे 3 कप घेतलेला आहे आणि 1 कप इथे रवा घालायचा आहे। तर बारीक रवा वापरायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। नंतर यामध्ये आपण घालणार आहोत कडकडीत तेलाचे मोहन। तर हे सजुरीचं आवरण असतं वरती, त्याचं हे पीठ मी मळत आहे। तर कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर चांगलं आपण चोळून घ्यायचं आहे पिठाला। इथे मी कोमट पाणी केलेलं आहे। कोमट पाण्याने आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत। तर रवा चांगला भिजला जातो म्हणून कोमट पाणी इथे वापरायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण छान पीठ मळून घेतलेलं आहे। आता अर्धा ते 1 तास भिजत ठेवूया। तर अर्धा ते 1 तास झालेला आहे। पुन्हा एकदा पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि छोटासा असा गोळा केलेला आहे। गोळा करून घेतल्यानंतर अशी छोटीशी पारी बनवायची आहे आणि आता ही जे सारण आपण बनवलेलं तर रात्री तांदळाच्या पिठीचं ते सारण मी मोकळं करून घेतलेलं आहे आणि पुरणासारखं असं भरायचं आहे आणि मस्त असा उंडा तयार करून तांदळाच्या पिठीवरती लाटून घ्यायचा आहे अलगद त्याचा। पुरण सर्व पसरलं पाहिजे असं पुरीमध्ये। आता इकडे गरम तेलामध्ये आपण अशा टम्म फुगेपर्यंत सजुऱ्या तळून घेऊया। तर मस्त अशा छान फुगत आहेत आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपण या सजुऱ्या छान तळून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने इथे सर्व आपण अशा सजुऱ्या तळून घेऊया। तर ही खूप छान रेसिपी आहे आणि सर्वात आवडता पदार्थ म्हणजे माझा सजुरी आणि ही पारंपरिक रेसिपी आहे। तर माझ्या घरी तर मी वर्षातून 2 ते 3 वेळा तरी सजुरीची रेसिपी नक्की ट्राय करते। खूप आवडतात मला सजुऱ्या आणि घरच्यांनाही। आणि तुम्ही अशाच पद्धतीने सजुऱ्या बनवा आणि मस्त असा स्वाद घ्या सजुऱ्यांचा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आतून एकदम खुसखुशीत आणि टम्म फुगलेली आवडल्यास लाईक नक्की करा। थँक्यू।